विद्यार्थी मित्रांनो, आजच्या संवाद तासिकेमध्ये तुमचं स्वागत. आज संवादाचा एक खास विषय आपण निवडला आहे. आज सकाळी शाळेत आल्याबरोबर काही तुमच्यापैकी विद्यार्थ्यांनी सर ह्या निवडणुका कशासाठी होत्या, हे निवडणुका म्हणजे काय, आणि गावामध्ये खूप सारे भोंगे येत होते, मोठमोठ्याने वाजत होते, गाणे वाजत होते, आमच्या गावातील लोकांनी मतदान केलं, तर याचं काय नेमकं कशासाठी निवडणुका होतात. तर मला असं वाटलं की चला यावर आपण संवाद साधूया. ठीक आहे, काय हरकत नाही, यावर आपण चर्चा करूया. तुम्हाला काय वाटतंय आणि मग त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की हे का असतं, कशासाठी निवडणुका असतात. बरं, काय रे प्रतीक, काय निवडणुका म्हणजे तुला काय माहिती आहे? तुझ्या गावात जेव्हा हे भोंगे येत होते, तुमच्या घरी चर्चा होत असतील, गावात चर्चा होत असतील, तर काय तुला काय वाटतं? म्हणजे आपण सगळे मिळून एका माणसाला मतदान करावं तर ते आमदार होतो आणि मग मला आणि ते मोठ्या माणसांना प्रश्न विचारतो. बरं, आमदार होऊन मोठ्या माणसांना प्रश्न विचारतो. बरं, ठीक आहे. हां, काय वाटतं तुला दीक्षा? गावामध्ये जेव्हा भोंगा वाजत होते तेव्हा लोक त्या भोंगामध्ये आवाज होत होता की मतदान करावं, यांनाच निवडून द्या, असं काहीतरी म्हणत होतं. बरोबर, ओके. हां, ममता, तुम्ही काय वाटतं तुम्हाला? तुमच्या घरी गावात ही आता निवडणुका म्हणजे काय हा प्रश्न विचारल्यामुळे आपण संवाद साधतोय. काय वाटतं तुम्हाला? जेव्हा आमच्या गावामध्ये ते भोंगा येत होते तेव्हा त्या भोंग्यामध्ये म्हणत होतं की मतदान करावं, यांनाच विजयी करा. हां, म्हणजे नाव घेऊन, त्या उमेदवाराचं नाव घेऊन म्हणत होतं की यांना निवडून द्या, आणि त्याने केलेल्या कामाचं काहीतरी अगोदर म्हणत असेल की नाही, आहे की नाही? त्यांनी यांनाच का निवडून द्या हे बी सांगत होतं, मी पण ऐकलं ते. बरं, हां, कल्याणी, तुम्हाला काय वाटतं? सर, मी एकदा माझ्या आजीला प्रश्न विचारला होता की आजी, आपण ह्याच लोकांना कशाला मतदान देतो? तेव्हा माझी आजी म्हणाली की आपण जर एखाद्या वेळेस एकाला मतदान दिलं असेल व तो जर जिंकून आला असेल तर तो आपल्यासाठी काम करतो, म्हणजे मंदिर बांधणं, काहीतरी सोयी करतो, तर आपला त्याच्यावर विश्वास बसतो व पुन्हा पुन्हा आपण त्यालाच मत देतो, असं म्हणाली आजी. बरं, आजीनं हे तुम्हाला असं सांगितलं. बरं, ठीक आहे. साक्षी काय म्हणते बघूया. साक्षीचा हात वर आहे. जेव्हा भोंग्याचा टेम्पो येत होता तेव्हा त्याच्यावर ज्याला मतदान द्यायचे त्याचा फोटो पण होता, आहे की नाही? बरं, हां, मला वाटतं की हे जे मतदान करत होते ते आमदार होण्यासाठी मतदान करत, आमदारकीसाठी मतदान होतं. बरं, निवडणूक आरक्षणासाठी होत असेल. आरक्षणासाठी. बरं, हां, तुम्हाला सर, मला वाटते की लोक मतदान करत होते तेव्हा त्यांच्या बोटाला निळी शाई लावत होते, तर सगळ्या बोटाला काऊन नाही, एकाच बोटाला काऊन लावले? अच्छा, हा असा प्रश्न पडला तुम्हाला. बरं, हां हां, आणखी काहीतरी. हां, आणि मला जेव्हा ते शाई लावत होते तेव्हा मला असं कळालं की वेगवेगळी शाई का नाही लावली, तीच शाई का लावली? अच्छा, त्याच कलरची का लावली, हाही एक प्रश्न पडला तुमच्या. बरं, हां, तुम्हाला आणखी काहीतरी बोलायचं? आमदार जर एक जसे इथे आमच्या गावामध्ये जसं सेलू व जिंतूरमधील माणसांनी मत केले तर तसं त्यामधून एक निवडला जातो माणूस, व सर्व महाराष्ट्रामधील असं निवडल्यानंतर एक मुख्यमंत्री हा निवडला जातो, असं मला वाटतं. बरं, हां, बऱ्यापैकी कोमलला माहिती आहे. ओके, हां. मला कळालं की ज्यांना मतदान करायचं असतं त्यांना वेगवेगळे चिन्ह असतात, जसे की तुतारी, हत्ती, गॅस सिलेंडर, कमळ अशी. हां हां, हे चिन्ह पण होते. बरोबर आहे, ते माणसाचा फोटोही होता आणि त्याच्यासोबत ते अशी चिन्ह पण होते. कोणकोणते होते चिन्ह असं वाटते तुला त्याच्या व्यतिरिक्त? त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे होते. खूप सारे चिन्ह होते, आहे की नाही? म्हणजे पक्ष्यांचे, कमळ असे होते, आहे की नाही? बरं, तुला काय वाटतं हे कशासाठी होतं? काही नवल वाटलं का नाही? किंवा तुम्ही आता बघा, आपण माणूस आहोत, आपल्याला हे प्रश्न पडले पाहिजेत. ऐकलं का? निवडणूक हा शब्द ऐकला, झाली, याबद्दल काही प्रश्न नाही पडला डोक्यात? काय प्रश्न पडला? एखादा प्रश्न तरी पडला पाहिजे आणि याच्याविषयी आपण बोललं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे. बरं, प्रतीक. हां सर, मला एक प्रश्न पडतो की आपण जर तुतारीला मतदान दिले तर आपल्या एका बोटावर निळ्या रेषाने निळ्या कलरची एक रेषा मारते, तर आपण दुसऱ्यांना मतदान दिले तर सेम टू सेम तशीच 4 रेषा मारते. नाही,
फक्त एकाच माणसाला, कोणत्याही एकाच उमेदवाराला मत करण्याचा अधिकार असतो, एकच मत. म्हणून आता तुला वाटलं की एका ह्याला केलं तर दुसऱ्या ह्याला केलं तर दुसरा कलर लावतील का, असं कधी होत नाही. फक्त एकदाच मतदान करता येतं. म्हणजे तुतारीला आपण दिलं तर उभी रेषा, तर दुसऱ्याला दिले तर आडवी रेषा करून. नाही नाही नाही, तसं नाही. एकाच ह्याला, आणि तो नियम आहे बेटा. तुम्ही मतदान केल्याचा हा पुरावा आहे. आणि समजा एखाद्याच्या नखाला जर शाई नाही लावली तर तो परत येऊन म्हणू शकतो की हे बघा, मी माझ्या बोटाला शाई नाही लावली आहे, मी मतदानच केलं नाही, असं म्हणू शकतो ना. म्हणून शासनानं एक नियम तयार केला की ज्यांनी वोटिंग केली त्याची खून म्हणून मतदान केल्याचा हा पुरावा म्हणून. म्हणजे मोडली तर आणखी दुसरी गोष्ट की ती शाई अशी असते की ती पुसल्या जात नाही, त्याला 1, 2, 4, 5 महिने ते लागतात, बरेच दिवस लागतात, ती मिटत नाही. अशी ही शाईची क्वालिटी असते. आणखी कोमलला काहीतरी सांगायचंय. मला एक प्रश्न पडला की जसं काही माणसांचे कमळ असे वेगवेगळे चिन्ह होते, तर ते चिन्ह ते स्वतःच्या मनाने की चिन्ह हे चिन्ह त्यांनी स्वतः निवडली आहेत की त्यांना इतर कुणी दिली आहे, कोण ठरवतं हे चिन्ह, हा प्रश्न आहे. ओके. मला जेव्हा कमळाचं चिन्ह मी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की दुसऱ्या फुलांचं का नाही. दुसऱ्या फुलांचं का नाही. बर, ओके. आणखी कल्याणीला आणखी काहीतरी बोलायचंय. सर, मतदान होण्याच्या पहिली काही मोठे माणसं किंवा मुलं असतात ते एक मोठी चिठ्ठी घेतात व त्याच्यावर वेगवेगळे फोटो असतात. जसं की आमच्या घरी भांबळे साहेबांचं, म्हणजे त्या चिठ्ठीवर भांबळे साहेबांचा फोटो आहे. तर मला असं प्रश्न पडलाय की ते चिठ्ठी कशाला असतात, म्हणजे ते चिपकायला. अच्छा, ते प्रचार आहे बेटा, ते प्रचार आहे. म्हणजे आपापला प्रचार करत असतात, कुणीही असो, कोणताही उमेदवार असो, तो आपापल्या असा फोटो काढतो आणि तो प्रचार, आणि त्याला मान्यता असते बेटा. माणसाला मतदान केल्यावर निळी शाई लावतात, बाया आल्यावर हिरवी काऊन नाही लावत. नाही, एकच तीच ठरलेली असते. पुरुष असो किंवा स्त्री असो, या सर्वांसाठी ते एकच असतं. प्रत्येकला आणखी काहीतरी बोलायचंय. मला काही माणसं मला मतदान करावं यासाठी ते लोकांना पैसे देतात, आणि तर काही माणसं, मला यातून कळालं की जे माणसं लोकांना पैसे देतात त्यांना वाटत नाही की मी मतदानामध्ये जिंकू शकतो. तर काही माणसं असे असतात की ते लोकांना काही देत पण नाही, पण त्यांना वाटतं की मी मतदानामध्ये जिंकू शकतो. हा अवैध मार्ग आहे, हा चुकीचा मार्ग आहे. पैसे देणं किंवा लाच देणं, आमिष दाखवणं हे चुकीचं आहे. शक्यतो असं नाही होत. ही घडलेली घटना असू शकते, पण असं नाही होत. मला एक प्रश्न पडला की जर आपण एका माणसाला जर मत केलं तर त्यानंतर जर आपण त्याच दुसऱ्या माणसाला जर जाऊन डबल एकदा जर ते दुसऱ्या माणसाला मत केलं तर तो मत आपला असतो का? नाही, तसं होत नाही. साक्षी. आणि मला एक असं विचार आलं की म्हणजे ज्या आपल्याला ज्या माणसाला मत द्यायचे त्यांनी एक ड्रेस, जे माणसं मत करणारे त्यांना ड्रेस दिले आणि त्याच्यावर त्यांनी फोटो पण दिला होता त्यांचा. अच्छा, हे पूर्वीचा प्रचारासाठीचा हा भाग होता. सर, मला प्रश्न पडलाय की मोठ्याच मुलांचं मतदान का असतं, छोट्या मुलांचं का नाही असतं? 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, स्वाती, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार असतो, म्हणून लहान मुलांना नसतं. तेच होता. सर, पैसे देणं, दारू देणं ही अशी मान्यता असते का? नाही, हे चूक आहे, हे चुकीचं आहे. मला एक प्रश्न पडला की फक्त शिक्षकांनाच का दुसऱ्या गावाकडे जाणे व तिथे का त्यांना म्हणजे मतदानाला घेतल्या जातं? बरं, हा एक प्रश्न आहे. ओके, काही हरकत नाही. तुमच्या डोक्यात हे अनेक प्रश्न आहेत, कुतूहल आहे. आता थोडंसं मी यावर स्पष्टीकरण देतो बेटा. तुमच्या नजरेत काही गोष्टी आल्या बघा. इथं काही मुलांनी वाच्यता केली किंवा काही ठिकाणी पैसे दिले जातात, काही वस्तू वाटल्या जातात, तर याकडे थोडंसं आपण दुर्लक्ष करूया. हा चुकीचा मार्ग आहे, तो वापरला नाही पाहिजे, याला कुठलीही मान्यता नसते. तुम्ही काम केलं पाहिजे आणि मी काम केलं आहे म्हणून मला निवडून द्या असं म्हटलं पाहिजे उमेदवारांनी, बरोबर? हा एक भाग आहे. असो, काही हरकत नाही. आपला हा चर्चेचा संवादाचा भाग होता. आता तुम्हाला सांगतो की ही निवडणूक
कशासाठी होती? बघा, काही मागच्या 5-7 महिन्याखाली लोकसभेची निवडणूक झाली आणि तिथं आपण आपल्या जिल्ह्याचे खासदार आहे की नाही, खासदारांसाठी खासदार निवडून दिले. आता आपण विधानसभेची, लोकसभेमधून खासदार निवडले जातात तर विधानसभेतून आमदार निवडले जातात. बघा, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या देशाची काय निवडलं प्रमुख? कोणाची निवड केली आपण? पंतप्रधानाची निवड केली. तदनंतर आता लोकसभेनंतर विधानसभेची, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यापुरती, विधानसभा ही आपल्या महाराष्ट्र राज्यापुरतीची निवडणूक होती. इथं 288 जागा असतात. 288 आमदार या विधानसभेचं नेतृत्व करतात. मग सगळ्या जिल्ह्यातून मिळून असे आमदार निवडून दिल्या जातात आणि हे आमदार आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी काम करत असतात. मग त्याच्यातल्या काही आमदारांना मंत्रिपदं दिले जातात, वेगवेगळे मंत्री निवडले जातात, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आहे की नाही, कृषी मंत्री असतील, आरोग्य मंत्री असतील, हे वेगवेगळे विभाग असतात, त्याचे मंत्री केले जातात आणि त्यानुसार ते आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी काम करतात, तुमच्या सगळ्यांसाठी. आता तुम्हाला हा मुद्दा कळायला हवा की तुम्ही तुमचा नेता, म्हणजे तुमच्या ह्या तालुक्यातून किंवा तुमच्या ह्या विधानसभा क्षेत्रातून जो आमदार निवडून दिला आहे तो तुम्ही दिलाय आहे की नाही, तर तुम्ही दिलेला हा माणूस तुमचे प्रश्न, तुमच्या ह्या तालुक्यातले प्रश्न, तुमच्या गावचे प्रश्न मंत्रालयामध्ये मांडतो, या गावासाठी, तुमच्या ह्या विधानसभा क्षेत्रासाठी काम करत असतो. कळालं? हा माणूस तुमच्या गावचा होता का? नाही, पण तुमच्या आजूबाजूचा हा उमेदवार होता आणि तो सगळ्यांनी मिळून आपल्या तालुक्यातल्या 2-3 म्हणजे 2 तालुक्यातून मिळून हा माणूस निवडून दिला आहे. बरोबर. आता काही मुलांचे प्रश्न होते की हे चिन्ह कोण निवडतं, हे चिन्ह का दिल्या जातात? तर हा भारत सरकारने संविधानानुसार एक निवडणूक आयोग तयार केलेला आहे आणि निवडणूक आयोग या पद्धतीनं या पक्षांना आणि त्यांच्या चिन्हांना मान्यता देत असतो. त्यानुसार, त्या ठरवल्यानुसार ते चिन्ह त्यांना मिळत असतात. बघा, प्रामुख्याने तुम्हाला माहीत असलेले पक्ष माहितीत का? काय नाव आहेत तुम्हाला माहितीत का? काही पक्षांची नावं माहितीत? हां, म्हणजे भाजपा, आणखी हां राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हां काँग्रेस पक्ष, हां शिवसेना, त्यानंतर रासप आहे की नाही, असे वेगवेगळे पक्ष आहेत आणि त्या पक्षाची चिन्ह वेगवेगळे आहेत आणि त्यानुसार ते पक्ष, तो माणूस आणि त्या नावानं निवडणूक लढली जाते. आणि आत्ता यांची युती होते. समजा भाजपाचे जास्त लोक निवडून आले उमेदवार तर त्यांचा मुख्यमंत्री होतो, किंवा इतर पक्ष काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, यांचे जर मिळून काही माणसं जास्त निवडून आले तर यांचा मुख्यमंत्री होतो. बघा, दोन्हीही पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातून जे बी माणसं निवडून येतील ते जनतेसाठी काम करायला असतात, त्यांना जनसेवक म्हणतात. आमदार हे आपले सेवक असतात आणि हे आपल्यासाठी काम करत असतात आणि याच्यासाठी आपण त्यांना निवडून देतो. भारत सरकार यावर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करतो. निवडणूक यावर खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो आणि त्यानुसार आपल्या या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं हे नेतृत्व पुढे येतं, मुख्यमंत्री होतात आणि आपल्या राज्याचा कारभार पूर्ण करतात. हे मला वाटतं थोडंफार तुमच्या लक्षात आलं असेल. तुमच्या गावचे सरपंच जसे निवडून दिले जातात, तुमच्या गावचं सरपंच हे मंत्रालय आहे समजायचं. थोडक्यात तुमचं गावचं बघायचं. इथं सरपंच प्रमुख आणि त्याला मदत करणारे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, असंच जिल्हा परिषद, असंच महाराष्ट्र राज्य आणि असंच देश, असंच छोट्या मोठमोठ्या वरी वर्तुळ वाढत जातं आणि त्यानुसार आपलं हे मंत्रिमंडळ बनतं. इथं कोमलनं प्रश्न विचारला किंवा शिक्षकांनाच काय म्हणजे काम दिलं जातं, तर हा एक यंत्रणेचा भाग आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं आणि प्रचंड मोठं काम असतं आणि शिक्षक लोक हे सातत्यानं जागृततेचं काम करतात आणि गावाशी जुळलेले असतात आणि त्यांना कामाचा आवाका असतो म्हणून त्यांना म्हणजे जास्त प्रमाणात शिक्षक घेतले जातात. इतरही विभागातले कर्मचारी यामध्ये असतात. एक राष्ट्रीय काम असल्यामुळे शिक्षकांना ते करावं लागतं. बरं, असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. हा एक संवादाचा भाग होता आणि
हा अगदी तुम्ही इथून लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका कशासाठी असतात. हे आलेले भोंगे, हे आलेले हे चिन्ह हे तुमच्या लक्षात आले असतील आणि येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक प्रश्न पडू शकतात. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या घरातील माणसांना, काकांना, गुरुजींना, आपल्या मित्रांना यावरचे प्रश्न अधिक विचारून ही माहिती जाणून घेतली पाहिजे. 6वी 7वीच्या मुलांना यावर आणखी जास्तीची माहिती येणाऱ्या पुढील काळामध्ये मी जास्तीची सविस्तर माहिती देणारच आहे. तोपर्यंत थांबूया. आजच्या ह्या संवादाच्या तासिकेमध्ये तुम्हीच काही मुलांनी विचारलेल्या प्रश्नामुळे हा विषय आपण निवडला होता आणि यावर अधिक आपण संवाद साधला आहे. इथं थांबूया.